नागपूरमध्ये तर परिस्थिती आणखी बिकट आहे। सध्या नागपूरमध्ये पावसाचा चांगला जोर धरलेला आहे। रेस्क्यू ऑपरेशनने तिथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। गेल्या अनेक तासांपासून हे संपूर्ण दृश्य या परिसरामध्ये आहे। एक छोटी चिमुकली सुद्धा आपल्याला या बोटीत दिसून येत आहे। आपल्याला सुखरूप बाहेर काढल्याचा एक वेगळा असा आनंद चेहऱ्यावर या संपूर्ण लोकांच्या दिसतो आहे। हे दोन लहान चिमुकले संपूर्ण दिसत आहे, त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। लाईफ जॅकेट सुद्धा त्यांना परिधान करून देण्यात आलेलं आहे आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न करून त्यांना सुखरूप असं बाहेर काढलेलं आहे। हे बचाव कार्याचे थेट दृश्य आपण बघू शकतो आणि एक सुटकेचा निश्वास त्या सगळ्यांनी काढलेला आहे। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलून घेऊया। बेटा, आतमध्ये अडकलेलं तर कशा पद्धतीने बचाव करा? किती जण आहे अजून आतमध्ये? अभी मम्मी पापा है, वो बोल रहे कि कैसे घर का सामान वामान है वो भर जाएगा घर के अंदर, इसके लिए लाया नहीं। अच्छा, तू आणि तुझी बहीण आले दोघं? हाँ, अभी जाएंगे बड़े पापा। कधीपासून पाणी साचलेलं आहे? अपना रात से। रात्री आणि पूर्ण वेढा है पाण्याचा? हाँ। पूरा आजूबाजू में पानी है? हाँ है। कितने आजूबाजू के घरों में भी लोग फंसे हुए हैं? नहीं, हो गए 2 घर थे, 2 घर खाली हो गए। अच्छा, 2 घर के। और अभी भी रेस्क्यू ऑपरेशन किस तरह से आपके पास पहुंचे और क्या किस तरह से रेस्क्यू ऑपरेशन हुआ है? सब पूरा ठीक चल रहा है। तर आपण बघू शकतो एक चिमुकली सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आहे। तिच्याकडून सुद्धा जाणून घेऊया कशा पद्धतीने तिचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं, हे सुद्धा आपण जाणून घेऊया। अग्निशमन दलाचे जवान सुद्धा येथे आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन झालं हे सुद्धा जाणून घेऊया। खरं तर अनेक जण अडकले होते, पहाटेपासूनच हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि लाईफ जॅकेट टाकून त्यांना या बोटीतून बाहर काढण्यात आलं। ही चिमुकली आपल्यासोबत आहे। ताई, क्या नाम है आपका बेटा? अनीता। अनीता, किस तरह से ये रेस्क्यू ऑपरेशन हुआ पूरा, किस तरह से बचाया आपको? कितने लोग थे? पूरा पानी है आजू बाजू के इलाके में? क्या बताओगे? इससे पूछो तो बताएंगे। क्या कहना चाहोगे? बचाना चाहिए। अभी माँ पिताजी आए बाहर? नहीं। क्या बोले? सिलेंडर नहीं छोड़ोगे? आपण बघू शकतो या सगळ्यांचा जीव वाचवण्यात आलेला आहे आणि अतिशय शर्थीचे संपूर्ण प्रयत्न या बोटीच्या माध्यमातून संपूर्ण हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असलेलं दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नरसाळा, नागपूर। नागपुरातल्या नरसाळा भागातली दृश्य आपण पाहतोय। नागरिकांचं बचाव कार्य इथं रेस्क्यू बोट्सद्वारे करण्यात येत आहे। एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम सध्या सज्ज आहेत आणि या पथकांकडून हे बचाव कार्य सुरू आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भातलं ट्विट केलेलं होतं। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। तर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय। तुफान पाऊस नागपूरमध्ये झालाय, त्यामुळे काही जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाण्याचा मोठा वेढा आहे। अक्षरशः पूरसदृश्य परिस्थिती आहे। नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटींची मदत घेतली जाते, तर काही कुटुंबांना आता बाहेर काढलेलं आहे। अजूनही काही कुटुंब आतमध्ये आहेत।